संभाजीनगर या चित्रनगरीमध्ये भावी कलाकार, भावी अभिनेता तयार होत आहेत, झालेले आहेत आणि होतील. तरी त्यांना मी घेऊ, म्हणजे ज्यांना कधी अभिनयाचा वारसा माहीत नाही, कधी ॲक्टिंग माहीत नाही, कधी हिरो कशाला म्हणतात, हिरोईन कशाला म्हणतात हे माहीत नाही, असे कलाकारांना घेऊन हा चित्रपट मी पूर्ण करत चालू आहे. 80% हा चित्रपट पूर्ण झाला आहे. थँक्यू. 80% हा चित्रपट पूर्ण झाला आहे, 20% बाकी आहे. आता सुंदर पुस्तक मी धन्यवाद सगळ्यांना. कार्यक्रम करायचं कारण एवढ्यासाठी होतं, 26 पासून ते 20 तारखेपर्यंत जवळजवळ मला 25 दिवस झाले शूटिंग आम्ही कंटिन्यू चालू केलं. पण बऱ्याच लोकांना असं वाटलं की व काय करतात माहीत नाही, त्यामुळं काय केले ते तुमच्यापुढे मी मांडतो. कसं केलंय ते दाखवणं गरजेचं होतं, कारण मोबाईलवर पाहणं आणि मोठ्या पडद्यावर पाहणं किती फरक असते. प्रत्येकाला आवड असते तर मी कसा दिसतो, प्रत्येकाला आवड असते की मी कसे दिसते. आणि सगळ्या स्वप्नामध्ये जेवढे माझ्याकडे लोक काम करतात सगळ्या स्वप्नामध्येच आहेत, की कधीच वाटलं नाही, तिला वाटलं नाही, त्यावेळेला वाटलं नाही की मी खरंच त्याचे दिसते का, ते आजही स्वप्नामध्येच आहे. सगळे स्वप्नात राहावं, स्वप्न बघावं सगळ्यांना, त्याचा विषयच नाही आहे. कारण मी जसं स्वप्न बघत गेलो तर मी तुमच्यापुढे उभा राहिलो. स्वप्न नाही बघून असं होऊ शकत नाही. स्वप्न सक्सेस होतं. बरेच लोक म्हणतात स्वप्न खरं नसतं का बाई, नाही खरं असतं, पण ते बघण्याचा दृष्टिकोन तसा पाहिजे असतो. कारण एक सांगायला गेलं वन लाईनमध्ये, म्हणजे थोडक्यात सांगायला की हा मी पिक्चर काय केला, काय करतोय. घमंड हा मी काय टाकला, घमंडचा अर्थ होतो की ॲटिट्यूडमध्ये. घमंड चित्रपट करायची माझं काही की जी कथा आहे, आजकालच्या मुली त्या स्वतःच्या जीवनावरती आपण अवलंबून राहिलं पाहिजे, कोणावर न राहता, या पद्धतीने मी केलेलं आहे. या पद्धतीने काम करत असताना आपण काम करायला पाहिजे. म्हणून मी गाण्याकडे फक्त सगळ्यांना चुका कारण सांगतो तुम्हाला. हे गाणं का दाखवायचं आहे की सगळे नवीन आहेत, कोणीही मोठे मोठे आमचे लोक इंडियाला भारत म्हणतात, भारताला हिंदुस्थान म्हणतात, असे भरत गायक डॉन तो डॉन होत आहे, साधी बाई हलो ना हलो, बंदूक चालू ना चालू, असे आमचे मित्र धडे सर, पण ते कोणाला धडा देत नाही. पोलिसाच्या भूमिकेत रवी क्षीरसागर सर आणि सोलापूरहून 8 दिवस ते माझ्याकडे जे म्हणतात ते काम करणारे अशोक मोहिते सर, प्रिन्सिपलचा रोल. फोटो ले अभिनेत्री लुही परसाके. कशी भूमिका करताना काय वाटलं तुम्हाला? खूप मस्त वाटलं, खूप मजा आली. आणि आमदाराची मुलीची भूमिका करताना आणि खरंच असं रिअल लाईफमध्ये पण वाटत होतं की मी आमदाराची मुलगी असावं. एखादा डायलॉग माहिती आहे आपला? डायलॉग पाठ नाही का? डायलॉग सांगा. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? आमदाराची मुलगी, आमदाराची. आणि यांना म्हणते तुम्ही माझ्याशी पंगा घेतला ना, तुमचा गेम खतम आता. नमस्कार सर. तुमचं नाव? नमस्कार सर, मी सैनिक कविवर्य अशोक महादेव मोहिते, बार्शी, सोलापूर. या चित्रपटामध्ये माझी प्राध्यापकाची भूमिका आहे. ज्या मुली उच्च ह्याच्यातून जे कॉलेजमधून हे करतात आणि गोंधळ वगैरे घालतात, शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं, तर त्याच्या ट्रॅकिंगवरती आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि त्यांचं जीवन पुन्हा सुधारलं जावं, यासाठी माझा खास प्रयत्न आहे. एवढंच मी सांगतो. डायलॉग हेच आहे. बस तुला एवढंच बोलायचं होतं आणि याच्यामध्येच तुला हे हवं होतं. पहिल्यांदा स्वतःची ओळख निर्माण कर आणि मग तू तुझा ॲटिट्यूड दाखव की मला घमंड आहे. म्हणजे तुम्ही शैक्षणिक घमंड राहू दे. आमदारकीच्या मुलीला तुम्ही इशारा दिला. हे स्वाभिमान आहेत, हे प्रिन्सिपल आहे. धन्यवाद सर. तुमचं नाव काय ना? नमस्कार, मी अभिनेत्री कवित्री शाहिस्ता खान, जिल्हा यवतमाळवरून.
मला ह्या घमंड मूवीमध्ये काम करून खूप चांगलं वाटलं. आमचे निर्माता डायरेक्टर सर दीपक मस्के खूप छान आहे, इमोशनल पण आहे. आणि त्यांनी आता जे त्यांच्या जीवनाचं स्ट्रगल सांगितलं ह्या मूवीमध्ये, त्यांनी जो जीव ओतला आणि त्यांनी शून्यातून कलाकारांना घडवलं. आणि आजच्या जनरेशनमध्ये ज्या मुली आमदार खासदार जे उद्योगपतींच्या ज्या मुली कॉलेजमध्ये उद्दंड करतात आणि मी प्रिन्सिपलचा रोल करत आहे आणि हे माझे प्राध्यापक म्हणून काम करते. आमचा जो अपमान करतो तर मी तिला एकच बोलले का तू असशील आमदाराची मुलगी पण हे कॉलेज आहे, इथं तुझं आमदारकी चालणार नाही. आम्ही गुरुवारी आहे आणि आम्ही लोकांना विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतो. नमस्कार. डॉन लेडी डॉन चेंबूर मुंबई. नाव सांगा. उज्ज्वला वर्मा, मी चेंबूरवरून आहे. मी काकडे सर, मध्ये एक पत्रकार आहे आणि तुम्ही जातील पहिल्यापासून असं प्रगतीसारखं बोलणं माझं आहेच. मस्के सरांनी ते स्केचअप केलं आणि त्यांच्या पिक्चरमध्ये मला घेतलं. मला असं वाटलं नव्हतं की कधी माझी कुठं पिक्चरमध्ये असेल, पण यांनी ते तुमची कोणती भूमिका घमंडमध्ये? लेडी डॉन. लेडी डॉन आहे. लेडी डॉन. डॉन सापडा एक तुकडे. आहे. मस्के सर सांगतील. एक दोन तुकडे. आमदार वही. उद्योगपती. या उद्योगपती. मी उद्योगपती सारखं दिसून हां. नाव सांगा. मी जगन्नाथ ठाकरे. मी NRB बेरिंग्स कंपनीमध्ये काम करतोय. तसेच सोशलमध्ये सुद्धा काम करतोय. आणि दरवर्षी कामगार कल्याण मंडळातर्फे ज्या नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जातात त्यामध्ये आम्ही दरवर्षी नाटक टाकतो. त्या नाटकामध्ये माझ्या भूमिका असतात. त्याच्यामध्ये काय भूमिका आहे चित्रपटात? या चित्रपटामध्ये घमंड या चित्रपटामध्ये माझी उद्योगपती ही भूमिका आहे. डायरेक्टर द्या इधर से चलो. ते एक मस्के सर घरचा द्यायचं हां, घरचा. कोणता ते मुलीचा काय नाव होतं? म्हणून आली. हां, मृणाली बेटा, भारत हा आजपासून तुझा बॉडीगार्ड असणार आहे. त्यामुळे तू कधी कुणाला घाबरायचं नाही, काही नाही. बिनधास्त कॉलेजमध्ये जायचं आणि तुझ्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी अवलंबून घ्यायच्या. डॉन मेन होईल. या विलन सारखी दिसून राहिली. नाव सांगा. मेरा नाम शेख साजिद है और मैं इसमें मंत्री का बॉडीगार्ड का काम कर रहा हूँ. अच्छा. और मेरा डायलॉग है, साहब तुम सिर्फ बोलो, हुक्म करो किसको किधर उठाना है किसको किधर बिठाना है, बस आपका आदेश सर आंखों पे. ओके बॉस. या हां. 2 लाख फॉलोअर्स. हो माहिती आहे. एक मैत्रीण रोल करते. हां. माझं नाव साक्षी आगळे आहे आणि मी सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्सर आहे. 2 लाखापेक्षा माझे जास्त फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती. आणि सरांची माझी ओळख जी आहे ती अशी सोशल मीडिया थ्रूच झालेली आहे. ॲज अ ते मला रील स्टार म्हणून ओळखतात. आणि मला माहिती नव्हतं की म्हणजे त्यांचं ऑलरेडी मूवीचं ठरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये माझी जी मैत्रीण दाखवलेली आहे, जी मुख्य भूमिकेत नंदनी आहे, तर ती माझी मैत्रीण दाखवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझं थोडंसं चुगल्याखोरचं काम आहे की भांडणं लावायचं वगैरे, इकडून तिकडं करायचं, हे माझं त्याच्यात काम आहे. तर आता तू रील स्टार आहे तू. आता तुझा पहिला चित्रपट आहे का? हा, म्हणजे फर्स्ट टाइमच करते मी. हां. आणि याच्या अगोदर सॉन्ग वगैरे मी केलेले आहेत समजा. एखादा चुगलीचं वाक्य सांग. डायलॉग तर म्हणजे अजून शूट आमचा बाकी आहे, तर थोडंफार शूट झालेलं आहे, तर त्याच्यात काही असं अजून डायलॉग वगैरे तर काही नाही. तो पण एखादी चुगली करा. हा, जेव्हा प्रिन्सिपल ओरडते ना तर तेव्हाच मी म्हणते की मॅडम इथून पुढे आमची काही चुकी होणार नाही आणि तेच चुका मी बार बार करते आणि भांडणं लावायची कामं करते. हेच माझं म्हणजे त्याच्यामध्ये काम आहे, म्हणजे एक ट्विस्ट असल्यासारखं आहे त्याच्यात माझं. तर एवढंच. या कलाकार. नाव सांगा. मी ताराचंद कीर्तिशाही. आणि हे गाणं हो जाऊ द्या. एक सर एक गाणं घ्या. कलाकार बी आहे, एक कडवं. गायक बी आहे आणि
ह्या चित्रपटाला संधी देण्याची आमचे मस्के दादांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. माझी मस्के साहेबाची म्हणजे 25-30 वर्षापासून ओळख होती, पण आमचा खूप अंतर पडला होता. मध्ये आमची भेटगाठ कुठंच होत नव्हती. मस्के साहेबांनी एक वेळेस असे बाबासाहेबांना आम्हाला अशी भेट घालून दिली 14 एप्रिलच्या दिवशी आपल्या विद्यापीठ गेटला. आम्ही सारा परिवार, त्यांचा परिवार आम्हाला अचानक भेटले. ते अचानक भेटल्याच्या नंतर अरे म्हणे भाई तुम्ही कुठं आहेत? म्हणलं इकडेच आहे. अरे तुम्ही भेट नाही, गाठ नाही, काही नाही, 25-30 वर्ष झाली म्हणे आपल्याला. म्हणलं ठीक आहे सर, आता भेटलो. म्हणलं आपला योग आला आहे भेटायचं.